नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर झालेला आवाज इतका कानठळ्या बसवणारा होता की या दरम्यानच्या काळामध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा भारत दौरा पूर्णपणे झाकोळून गेला. जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि कॅनडा संबंधांची पूर्णपणे माती झाली होती. मार्क कार्नी यांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिक होते. कार्नी भारतात आल्यानंतर भारत आणि कॅनडाच्या दरम्यान जे करार झाले त्याच्यामध्ये एक करार अत्यंत महत्वपूर्ण होता. पाकिस्तानला या कराराचा अर्थ व्यवस्थित कळलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानचे नेते आता या कराराबाबत धाय मुगलून रडताना दिसत आहेत. युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये पाकिस्तानचं बरंच चाललं होतं. पाकिस्तान भारताचं बनावट चलन छापत होता. पाकिस्तानच्या गालावर पाणी आलं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या सत्तेवर आले आणि पाकिस्तानचे बुरे दिन सुरू झाले. आता तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एका बाजूला अफगाणिस्तान पाकिस्तानला ठोकतोय, दुसऱ्या बाजूला इराण पाकिस्तानकडे अत्यंत संशयाच्या नजरेने बघतोय. पाकिस्तानचं अर्थकारण अत्यंत डबघाईला आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला भारताचं काय चित्र आहे. जगातले बडे बडे नेते भारतामध्ये हजेरी लावत आहेत, भारताच्या सोबत एकापेक्षा एक सरस करार करतायत आणि त्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांकडे आता छाती पेटण्याच्या शिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लक नाहीये. युरेनियम हे जगातलं अत्यंत दुर्मिळ खनिज आहे, अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं खनिज आहे. जगातले असे खूप कमी देश आहेत की ज्या देशांकडे युरेनियमचे साठे आहेत आणि असे त्याहीपेक्षा कमी देश आहेत की ज्या देशांची अंतर्गत गरज भागल्यानंतर हे देश युरेनियमची निर्यात करू शकतील. कॅनडा हा तसा एक देश आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारतात येणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाल्यानंतर एका कराराबद्दल चर्चा सुरू झाली आणि तो करार म्हणजे भारत आणि कॅनडाच्या दरम्यान होणारा 2.6 बिलियनचा युरेनियम खरेदी करार. कार्नी भारतात आले आणि ज्या कराराची प्रचंड चर्चा होती त्या करारावर कार्नी यांनी भारत भेटीच्या दरम्यान सह्या केल्या आणि हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या छातीमध्ये कळायला लागलेले आहेत. भारत आणि कॅनडाच्या दरम्यान झालेला हा युरेनियम खरेदीचा करार अत्यंत महत्वाचा करार आहे आणि दोन्ही देशांमध्ये जी सामरिक भागीदारी आकाराला येते त्या भागीदारीकडे अंगुली निर्देश करणारा हा करार आहे. या कराराच्या अंतर्गत कॅनडा पुढच्या 10 वर्षामध्ये भारताला 10,000 टन युरेनियम कॅनडाकडून येणार आहे. कॅनडाची एक महत्वपूर्ण कंपनी आहे कॅमको कॉर्पोरेशन. या कंपनीच्या माध्यमातून या युरेनियमचा पुरवठा करण्यात येणार आहे. जगातल्या ज्या खूप कमी आणि बड्या कंपन्या युरेनियमच्या प्रांतामध्ये काम करत आहेत त्याच्यामध्ये कॅमको कॉर्पोरेशन ही एक अत्यंत महत्वाची कंपनी आहे. भारत अणुऊर्जेच्या प्रांतामध्ये अत्यंत वेगाने आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु भारतात युरेनियमची फारशी निर्मिती होत नाही. भारतामध्ये युरेनियमचं खनिज फारसं सापडत नाही आणि त्याच्यामुळे भारताला नेहमी इतरांच्या तोंडाकडे पाहावं लागतं. परिस्थिती अशी आहे की भारताच्या अनेक राज्यामध्ये अनेक अणुऊर्जा निर्मितीची केंद्र आहेत, परंतु त्यांना वेळेवर इंधन मिळत नसल्यामुळे ही केंद्र पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. आणि भारत आणि कॅनडाच्या दरम्यान जो करार झालाय त्याचा फायदा भारतातल्या अनेक अणुऊर्जा केंद्रांना होणार आहे. त्याच्यामध्ये राजस्थानच्या रावत भाटामध्ये जे राजस्थान अणुऊर्जा केंद्र आहे त्याला होणार आहे. गुजरातमध्ये काकरापार आहे, यूपीमध्ये नरोरा आहे, महाराष्ट्रामध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे. ही जी अणुऊर्जा केंद्र आहेत त्यांना या कराराचा जबरदस्त फायदा होणार आहे. ही अणुऊर्जा केंद्र आता पूर्ण क्षमतेने आता आपली निर्मिती करू शकणार आहेत. युरेनियमची खरेदी विक्री हा अत्यंत संवेदनशील मामला आहे, कारण याचा थेट संबंध अण्वस्त्रांशी आहे. त्यामुळे दोन देशांमध्ये जेव्हा युरेनियमच्या देवाणघेवाणीबाबत खरेदी विक्रीबाबत एखादा करार होतो तेव्हा त्या कराराच्या काही अटी असतात. या अटी बहुतेक करून जो विक्री करणारा देश आहे तो खरेदी करणाऱ्या देशावर लादत असतो. भारताने अशा प्रकारचे करार जगातल्या अनेक देशांशी केलेले आहेत. तर त्या देशांशी करार करताना भारताने अशा प्रकारच्या अटींचा स्वीकार सुद्धा केलेला आहे. कॅनडाशी जेव्हा भारताचा करार झाला तेव्हा भारताने अशाच प्रकारच्या काही अटी स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कॅनडाकडून जे युरेनियम भारताला मिळेल त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठीच होईल याची खातरजमा करण्याचा अधिकार कॅनडाला असेल. भारत आणि कॅनडा या दोन देशांनी एक अशी स्वतंत्र व्यवस्था स्थापन करायला मान्यता दिलेली आहे की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून भारताकडे जे युरेनियम आहे, युरेनियमचा जो साठा आहे त्याची तपासणी केली जाईल. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आखातामध्ये जबरदस्त युद्ध पेटलेलं आहे. जगाच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जेव्हा युद्ध होतं, संघर्ष होतो, तेव्हा भारताच्या छातीमध्ये धडधड व्हायला लागते. कारण युद्धाची सुरुवात म्हणजे तेलाच्या किमतीमध्ये वाढ आणि तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ भारताच्या अर्थकारणाला परवडत नाही. कारण भारत हा तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. आपल्या गरजेच्या जवळजवळ 87% तेल भारत जगाच्या विविध देशांकडून आयात करत असतो. त्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर त्याचा थेट फटका भारताच्या अर्थकारणाला बसत असतो. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने एक वेगळ्या प्रकारचा
जुगाड केला होता. रशियाकडून मुबलक प्रमाणामध्ये सवलतीच्या दरामध्ये तेल विकत घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे या युद्धाच्या काळामध्ये सुद्धा भारताच्या अर्थकारणाला झळाळी आली. भारताचं अर्थकारण वरच्या दिशेने आगेकूच करायला लागलं होतं. त्यामुळे तेलावरचं हे जे अवलंबित्व आहे ते दूर करण्यासाठी, ते कमी करण्यासाठी भारत सरकारचे मोठ्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे अणुऊर्जेची निर्मिती. भारतामध्ये सध्या म्हणजे 2026 पर्यंत भारतामध्ये 7,880 मेगावॅट अणुऊर्जेची निर्मिती होते आहे आणि भारताने लक्ष ठेवलं की 2031 पर्यंत ही निर्मिती 22,480 मेगावॅट पर्यंत वाढवायची आणि त्याच्यासाठी आपल्याला युरेनियमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि त्या दृष्टीने भारत आणि कॅनडामध्ये हा जो करार झालाय तो अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा करार आहे. भारताने अशा प्रकारचा करार फक्त कॅनडाशी केलेला नाहीये. मी आधी म्हटल्याप्रमाणे जगातल्या अनेक देशांशी भारताने अशा प्रकारचे करार केलेले आहेत. जगातल्या अनेक देशांकडून भारत युरेनियम विकत घेतो. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये कझाकिस्तान आहे. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आले होते आणि त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की अणु ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आम्ही भारताला मदत करू आणि युरेनियमचा सुद्धा पुरवठा करू. भारतामध्ये जी अणुऊर्जेची निर्मिती होते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. या अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी जी पुरवठा साखळी आहे त्याच्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही. त्या दृष्टीने भारताने जगातल्या अनेक देशांची युरेनियम किंवा अणु इंधनासाठी संधान मानलेलं आहे आणि भारत अत्यंत यशस्वीपणे आपली रणनीती राबवताना दिसतोय. जगामध्ये अणु तंत्रज्ञान आणि अणु इंधनाच्या पुरवठादारांचा एक गट आहे. हा गट अत्यंत प्रभावी आहे. या गटामध्ये जगातले अनेक बडे देश आहेत. एकूण देशांची संख्या 48. जगातल्या एखाद्या देशाला जर अणु तंत्रज्ञान हवं असेल किंवा अणु इंधन हवं असेल तर ते द्यायचे की नाही त्याचा निर्णय हा अत्यंत प्रभावी असा गट करत असतो. भारत या गटाचा सदस्य नाहीये तरी सुद्धा भारताने अशा प्रकारचा जुगाड केलेला आहे की भारताला अणु इंधन मिळत राहील, भारताला अणु ऊर्जा निर्मितीचे जे तंत्रज्ञान आहे ते मिळत राहील. भारताने कॅनडाशी करार केल्यानंतर पाकिस्तानला नेमकी कोणती भीती सतावते ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही भीती बोलून दाखवलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की भारतामध्ये युरेनियमची निर्मिती होते. जर कॅनडाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा झाला अणु ऊर्जेच्या निर्मितीसाठी तर भारत स्वतःचं जे युरेनियम निर्माण करतो त्याचा वापर भारत अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी करेल. पाकिस्तानने जी भीती बोलून दाखवलेली आहे ती कदाचित खरी असू शकते. भारताच्या राजस्थान, आंध्र, झारखंड या काही राज्यामध्ये युरेनियमचं खनिज आहे परंतु याचा दर्जा अत्यंत सुमार अशा प्रकारचा आहे. म्हणजे कॅनडामध्ये जी खनिजे सापडतात त्याच्या तुलनेत तर अत्यंत सुमार. त्यामुळे भारताला अन्य देशांकडून युरेनियम आयात करावं लागतं. परत भारतामध्ये जे युरेनियम निर्माण होतं त्याचं प्रमाण अत्यंत फुटकळ आहे. म्हणजे भारतामध्ये सध्या जर 7,880 मेगावॅट अणुऊर्जेची निर्मिती होते त्याच्यासाठी तुम्हाला दरवर्षी साधारण 2,000 टन युरेनियमची गरज असते. 2031 पर्यंत तुम्ही लक्ष ठेवलंय तुम्हाला 22,480 मेगावॅट विजेची निर्मिती करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दरअसल 5,000 मेट्रिक टन युरेनियमची गरज पडेल. भारतामध्ये सध्या निर्मिती होते फक्त 500 मेट्रिक टनची, जे अत्यंत फुटकळ प्रमाण आहे. त्यामुळे भारताला अन्य देशांवर अवलंबून राहावं लागतं. भारत आणि कॅनडामध्ये युरेनियमच्या संदर्भात जेव्हा करार झाला तेव्हा पाकिस्तानला पोटदुखी का झाली? पाकिस्तानला या करारामध्ये मोडता घालण्यामध्ये रस का आहे? अर्थात पाकिस्तान मोडता घालू शकत नाही बाब उघड आहे. पाकिस्तानची तेवढी अवकात नाहीये. परंतु पाकिस्तान तसे प्रयत्न का करतोय हे लक्षात घेण्याची गरज आहे. पाकिस्तानला माहिती आहे की भारत हा तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. भारत आपल्या गरजेच्या साधारण 87% तेल अन्य देशांकडून आयात करतो आणि ज्या दिवशी हे अवलंबित्व संपेल त्या दिवशी भारताचं अर्थकारण कोणी रोखू शकत नाही. भारताची प्रगती कोणी रोखू शकत नाही. कारण भारत ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होईल आणि त्या स्वयंपूर्णतेचा जो मार्ग आहे तो अणुऊर्जेच्या मार्गाने जातो. अणुऊर्जेमध्ये ती ताकद आहे भारताला ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करण्याची आणि भारत त्या दिशेने अत्यंत वेगाने आगेकूच करतोय. भारताचा हा विकास, भारताची प्रगती पाकिस्तानला नको आहे. कारण भारत जर मजबूत झाला तर ते पाकिस्तानला परवडणारं नाहीये आणि म्हणून पाकिस्तान पूर्णपणे प्रयत्न करतोय की येणं केनं प्रकारेनं भारत आणि कॅनडामध्ये जो करार झालाय तो करार रोखला जावा, त्या करारामध्ये मोडता घालता यावा. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून मीडियासाठी नियमितपणे प्रेस ब्रीफिंग दिलं जातं. आपले रणधीर जयस्वाल अशा प्रकारचं ब्रीफिंग करत असतात. पाकिस्तानमध्ये सुद्धा अशा प्रकारची रचना आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलोच यांचं नियमितपणे प्रेस ब्रीफिंग होत असतं आणि यावेळी जे प्रेस ब्रीफिंग झालं त्याच्यामध्ये भारत आणि कॅनडाच्या करारावर त्यांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे. जर कॅनडाने युरेनियमचा पुरवठा केला तर भारत स्वतःचं जे युरेनियम आहे ते अण्वस्त्रांसाठी वापरेल. त्यांचा दुसरा मुद्दा अत्यंत मनोरंजक आहे. ते असं म्हणाले की 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये
अणुस्फोट केला होता आणि या अणुस्फोटासाठी त्यांनी जे प्लुटोनियम वापरलं ते कॅनडाने दिलेल्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधून विकसित करण्यात आलेलं प्लुटोनियम होतं. म्हणजे कॅनडाने जी मदत केली होती ती अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी केली होती, परंतु भारताने त्याचा वापर अणुस्फोटासाठी केला. आणि त्यांनी असं म्हटलंय की भारत आणि पाकिस्तान हे जे दोन्ही देश आहेत ते अणुपुरवठादार देशांचा जो गट आहे NSG त्या गटाचे सदस्य नाही आहेत, परंतु अशा प्रकारचं इंधन फक्त भारताला मिळतं. युरेनियमचा पुरवठा फक्त भारताला होतो. पाकिस्तानला मात्र अशा प्रकारचा कोणताही पुरवठा होत नाही. म्हणजे भारताच्या बाबत जगातले देश भेदभाव करतात, भारताला विशेष सवलती देतात आणि पाकिस्तानला मात्र वगळलं जातं. आता मुमताज झारा बलोच जे काय म्हणतात ते बरोबर आहे. प्रत्येकाला समान वागणूक देणं शक्य नसतं. अवकात अपनी अपनी. भारताचं स्थान वेगळं आहे, पाकिस्तानचं स्थान वेगळं आहे आणि पाकिस्तानला जगातले देश अत्यंत उपद्रवी देश म्हणून बघतात. म्हणजे जगातली जी दुर्गंधी आहे तशा प्रकारच्या नजरेने जगातले देश पाकिस्तानकडे बघत असतात, पाकिस्तानचा वापर करत असतात. भारताचं स्थान वेगळं आहे आणि याची कबुली आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीच स्वतःहून दिलेली आहे. जगातले जे विकसित देश आहेत, बडे देश आहेत, बलाढ्य देश आहेत, त्यांचा सतत असा प्रयत्न राहिला की शक्तीची जी सगळी सूत्र आहेत ती फक्त आपल्या हातात एकवटायला हवी, जगातल्या अन्य छोट्या मोठ्या देशांना त्याचा लाभ होऊ नये. आणि त्यामुळे अण्वस्त्र त्याला अपवाद असण्याचं काहीच कारण नाहीये. अण्वस्त्रांची सूत्र आपल्या हातात हवी म्हणून जगातल्या या बड्या देशांनी अन्य छोट्या मोठ्या देशांवर 2 करार लादण्याचा प्रयत्न केला. न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी, ज्याला आपण NPT म्हणतो, आणि दुसरा CTBT, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी. पहिला जो करार आहे त्या कराराच्या अंतर्गत अण्वस्त्रांच्या प्रसाराला बंदी घालण्याचा प्रयत्न या देशाने केला आणि दुसरा जो करार आहे त्या कराराच्या अंतर्गत अणुस्फोटांना बंदी घालण्यात आली. हे दोन्ही करार देशादेशामध्ये भेदभाव निर्माण करणारे आहेत. म्हणजे काही देशांना अण्वस्त्र द्यायची आणि काही देशांना वंचित ठेवायचं, काही देशांना अणुतंत्रज्ञान मिळालं पाहिजे आणि काही देशांना वंचित ठेवलं पाहिजे, असा या संपूर्ण कराराचा सूर आहे. अशी कारणं पुढे करून भारताने या दोन्ही करारावर सह्या केल्या नाहीत आणि भारताने सह्या केल्या नाहीत हे कारण पुढे करून पाकिस्तानने सुद्धा या दोन्ही करारावर सही करायला नकार दिला. आता याचा भारताला जो तोटा झाला तो कशा प्रकारचा तोटा झाला? अणुपुरवठादारांचा जो जगामध्ये गट आहे, ज्याचा मी आधी सुद्धा उल्लेख केला, ज्या गटामध्ये 48 देशांचा समावेश आहे. हे जे देश आहेत ते एखाद्या देशाला अणुतंत्रज्ञान देऊ शकतात, अणु इंधन देऊ शकतात, परंतु जे देश या दोन्ही करारावर सह्या करत नाहीत त्यांना ना अणुतंत्रज्ञान दिलं जातं ना अणु इंधन दिलं जातं. म्हणजे हे देश एकाकी पडतात, त्यांना अणुतंत्रज्ञानाचा कोणताही लाभ मिळवता येत नाही. आता पाकिस्तानने नेमका हाच आक्षेप घेतलेला आहे की CTBT असो किंवा NPT असो, या करारावर भारताने सह्या नाही केल्या, पाकिस्तानने सुद्धा सह्या केल्या नाहीत आणि त्याच्यामुळे जो अणुपुरवठादार देशांचा गट आहे त्याचे लाभ फक्त भारताला मिळतात, पाकिस्तानला मिळत नाहीत. जेव्हा नियम असा आहे की जे देश या 2 करारावर सह्या करत नाहीत त्या देशांना या गटामध्ये स्थान दिलं जात नाही किंवा या गटांकडून मदत सुद्धा दिली जात नाही. पाकिस्तानची पोटदुखी नेमकी हीच आहे की भारताला हे गट मदत करतात परंतु पाकिस्तानला मात्र कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. जगातल्या कोणत्याही देशाला अणुतंत्रज्ञान किंवा अणु इंधनाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादार देशांचा जो गट आहे, ज्याच्यामध्ये 48 देश सदस्य आहेत, त्या गटामध्ये भारताला सुद्धा सदस्य मिळावं याच्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा आहे, फ्रान्सचा पाठिंबा आहे, रशियाचा सुद्धा पाठिंबा आहे. परंतु चीनने अट घातलेली आहे की जर भारताला या गटाचं सदस्यत्व देण्यात आलं तर ते पाकिस्तानला सुद्धा देण्यात यावं आणि त्यामुळे भारताला या गटाचं सदस्यत्व मिळत नाहीये. परंतु हे सदस्यत्व मिळत नाही तरी सुद्धा भारताचं काहीही बिघडलेलं नाहीये. 2008 मध्ये भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान एक अत्यंत महत्वपूर्ण करार झाला. हा करार आण्विक सहकार्याबद्दल होता. अर्थात हे सहकार्य लष्करी नव्हतं, नागरी होतं, ही बाब उघड आहे. परंतु हा करार भारताच्या प्रचंड पथ्यावर पडला. त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जे सरकार होतं ते सातत्याने अशा प्रकारचा प्रयत्न करत होतं भारत चीनच्या विरोधात उभा राहावा आणि त्यासाठी भारतावर विविध सोयी सवलतींचा वर्षाव करण्यात येत होता आणि हा करार त्याच प्रकारचं एक गाजर होतं. तर भारताने हा करार केल्यामुळे नेमकं काय झालं लक्षात घ्या. भारताने NPT आणि CTBT या दोन्ही करारावर सह्या केलेल्या नाहीयेत, त्यामुळे भारत न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा सदस्य नाहीये. तरी सुद्धा या गटाला ज्या सवलती मिळतात त्या सवलती या करारानंतर भारताला सुद्धा देण्यात आल्या. अर्थात त्याच्या आधी अमेरिकेने वशिला लावला होता. म्हणजे न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा सदस्य नसताना भारताला अणु तंत्रज्ञान मिळायला लागलं, अणु इंधन मिळायला लागलं. कॅनडासारखे देश भारताला अणु इंधनाचा पुरवठा करायला लागले आणि त्यामुळे पाकिस्तानला प्रचंड मोठी पोटदुखी आहे. भारत न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा सदस्य नाही आहे, पाकिस्तान सुद्धा नाही आहे, परंतु भारताला ते मिळतं जे पाकिस्तानला मिळू शकत नाही. भारताला एक विशिष्ट ट्रीटमेंट मिळते. ही पाकिस्तानची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ आहे. कार्नी भारतामध्ये आले. कार्नी यांनी पुन्हा एकदा भारताबरोबर एक नवा करार केला
पुढच्या 10 वर्षासाठी हा करार आहे. भारताला 10,000 टन युरेनियम कॅनडाकडून येणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची जळजळ होणं, पाकिस्तानच्या पोटामध्ये मुरडा उठणं, पाकिस्तानला प्रचंड त्रास होणं अत्यंत स्वाभाविक आहे. हा त्रास पाकिस्तानने जाहीरपणे व्यक्त सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे भारतीयांचं खरं तर मनोरंजन झालं पाहिजे. भारतीयांना आनंद झाला पाहिजे की पाकिस्तानला भयंकर जळजळ होते. जगभरामध्ये सध्या जे काही घडतंय ते काही फार सुखद नाहीये. परंतु या काळ्या रात्रीमध्ये भारताच्या पथ्यावर पडणाऱ्या काही चांगल्या गोष्टी होत आहेत आणि कॅनडा भारताच्या दरम्यान झालेला जो करार आहे युरेनियम पुरवठ्याचा, तो अत्यंत महत्त्वाचा करार आहे, ऐतिहासिक करार आहे, भारताला बळ देणारा करार आहे. त्यामुळे या कराराचं भारताने स्वागत केलं पाहिजे, भारतीयांनी स्वागत केलं पाहिजे आणि पाकिस्तानचं ठीक आहे, त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती पार पाडलेली आहे, त्यांनी आपली जळजळ व्यक्त केलेली आहे, गरळ ओकलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा बीज डंका. दोन्ही चॅनलचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.